नमस्कार, लोककल्याण समाचारमध्ये आपलं स्वागत आहे। धर्माबाद येथील पोलीस ठाण्याला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्युतमय रोषणाईने सजवण्यात आलेला आहे आणि तेच आपण पाहण्यासाठी आज इथे उपस्थित झालेले आहोत। तर धर्माबादकरांनो, तुम्ही पाहू शकता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या धर्माबाद येथील पोलीस स्टेशन याला किती सुंदर असं विद्युतमय केलेलं आहे। अत्यंत इथं फुगे लावण्यात आलेले आहेत, पताके सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि विद्युतमय झालेला आहे आणि हे खरोखरच एक चांगला उपक्रम आहे। धर्माबादचे पोलीस निरीक्षक साहेब सदाशिव भडीकर जेव्हापासून धर्माबादला आलेले आहेत आणि खरोखरच त्यांच्या संकल्पनेतून वेगवेगळे इथं उपक्रम सुद्धा घेण्यात येत आहेत। मग ते मुलांच्या बाबतीत असो, मुलांचा पाया शिक्षणाचा हा मजबूत झाला पाहिजे यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न असतात। निसर्गाची जोपासना झाली पाहिजे यासाठी देखील त्यांचे सातत्याने इथं प्रयत्न चालू असतात। त्याचबरोबर नागरिकांना, इथल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांचे सातत्याने प्रयत्न चालू असतात। अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळे उपक्रम त्यांनी इथं त्यांच्यापासून राबवले जात आहेत, देखरेखीमध्ये इथं घेतल्या जातात। आपण पाहू शकता कशा प्रकारे इथं सजावट झालेली आहे आणि हा देखील एक साहेबांचीच संकल्पना आहे। प्रजासत्ताक दिवस हा साजरा करण्यासाठी काहीच क्षण उरलेले आहेत। उद्याच्या दिवशी आपण हा दिवस साजरा करणार आहोत। 77वा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करणार आहोत। प्रजासत्ताक दिवस म्हणजे काय, नेमकं त्या दिवसामध्ये काय असते आणि तो दिवस का साजरा केला जातो ते तुम्हाला मी सांगते। त्या दिवसामुळे आज एक सामान्य कुटुंबातली मुलगी तुमच्या पुढे बोलू शकते। त्या दिवसामुळे मुजोर कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारू शकते। त्या दिवसामुळे एक महिला राष्ट्रपती होऊ शकते। त्या दिवसामुळे एक महिला विमान उडवू शकते। प्रत्येक महिला ही आज उच्च पदावर गेलेली आहे। प्रत्येक माणूस हा आपापले छंद जोपासतो। प्रत्येक माणूस हा एका घटनेच्या पदावर गेलेला आहे आणि आपले न्याय हक्क मिळवून देण्यासाठी 26 जानेवारी 1950 मध्ये या देशाला संविधान बहाल करण्यात आले होते, संविधान लागू करण्यात आले होते। म्हणून प्रजासत्ताक दिवस आपण अत्यंत उत्साहामध्ये साजरा करतो आणि हाच दिवस साजरा करण्यासाठी धर्माबादमधील माननीय पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर साहेब यांच्या संकल्पनेतून अतिशय सुंदर इथं सजावट करण्यात आलेली आहे। खरोखरच तुम्ही पाहू शकता किती सुंदर विद्युतमय रोषणाईने आज धर्माबाद इथं जगमगत आहे आणि पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर साहेब यांच्या संकल्पनेतून हा दिवस आजचा खरोखरच खूप आगळा वेगळा आणि उत्साहपूर्तीचा आणि एक खुशाल दिवस म्हणून इथं दिसत आहे। आणि मला एक एवढं सांगावंसं वाटते की प्रजासत्ताक दिवस हा जो आपण उद्या ध्वजारोहण करणार आहोत ते प्रत्येकाने हा 77वा प्रजासत्ताक दिवस सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून जिथं ध्वजारोहण होईल तिथं येऊन साजरा करायला पाहिजे, ध्वजारोहणाला आलं पाहिजे, एवढंच मी तुम्हाला आवाहन करते। आणि जास्तीत जास्त तुम्ही पोलीस स्टेशनला जर येऊन ध्वजारोहण जर साजरा केला तर अनेक चांगलं होईल आणि तुम्ही इथली सजावट बघू शकाल आणि या गोष्टीचा आनंद देखील तुम्ही घेऊ शकाल। आणि आम्हाला एवढं चांगलं सुंदर देखावट करून दिल्याबद्दल, धर्माबादला विद्युतमय रोषणाईने भरून टाकल्याबद्दल आमचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर साहेबांचे खरोखरच आम्ही खूप खूप आभारी आहोत, त्यांचे ऋणी आहोत। 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा।